नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाकृषी वार्ता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आज पाहूयात राज्यात हवामानाचा अंदाज. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पाऊस आणि गारपिटीचा तडाखा कायम आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होत आहे. विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून उत्तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोमेरून भागात ही चक्रीवादळांची स्थिती असून त्यापासून केरळ, कर्नाटकपर्यंत कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत आहे. आज 14 एप्रिल विदर्भात वादळी पावसासह विजांचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात घट कायम आहे. नगर, मालेगाव, बीड, परभणी, परळी, केज, करमाळा, पेठ या भागात हलका पाऊस होऊ शकतो. तसेच जिंतूर, हिंगोली, जालना, लोणार, वाशिम, सिल्लोड, चिखली या भागातही हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अकोला, अचलपूर, जळगाव, बुरानपूर, अमरावती, आर्वी, यवतमाळ, वर्धा, तिकडे वणी, पुसद, चंद्रपूर या भागातही हलका आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तसेच गडचिरोली, मकोना, देसाईगंज, उमरेड, वर्धा या भागातही पावसाची शक्यता आहे. तिकडे नागपूर, वरुड, घोटी, धामणी या ठिकाणीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, नांदेड, वाघाला, परळी, अहमदपूर या भागातही पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, लातूर, केज, जामखेड, बीड या भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तिकडे